पाडतो. आम्ही काजूच्या बागेत आलो आत्याच्या इथे. नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही बहिणींनी माहेरी जाऊन मनसोक्त गावची मजा केली, त्याचा हा छोटासा व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत गावातील सुंदर क्षण पुन्हा जगलो. माहेरी बनवलेला झणझणीत चिकनचा रस्सा, चुलीवरची फणसाची भाजी, आंबटगोड रतांबे, ताजे ओले काजू आणि भाजलेले काजू याचा आस्वाद घेतला. इकडे आत्याने शिरवाळे आणि ओल्या नारळाचा रस बनवलेला, त्याचा हा छोटासा व्हिडिओ आहे. शिरवाळे आणि ओल्या नारळाचा रस खायला अप्रतिम लागतो. त्यानंतर नदीत पोहण्याचा आनंद घेत गावच्या निसर्गरम्य वातावरणात खूप सारी मजा केली. गावचं साधं पण आनंदी जीवन, बहिणींची धमाल, स्वादिष्ट कोकणी जेवण आणि निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले हे सुंदर क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे आम्हाला फणसाची भाजी खायची होती. त्यासाठी भावाने आमच्या संध्याकाळी फणस काढून ठेवलेला तो आम्ही सगळ्या बहिणींनी आणि आत्याने मिळून साफ करून ठेवलेला रात्री साफ करायला घेतला. गप्पा मारत मारत आम्ही सर्वांनी रात्री फणसाची भाजी साफ करून ठेवली. दुसरे दिवस सकाळी मस्त अशी चुलीवर फणसाची भाजी बनवली आणि सगळ्यांनी मिळून उकड्या तांदळाच्या पेजेसोबत ती भाजी खूप छान टेस्टी लागते. सगळ्यांनी मिळून आम्ही पेजेबरोबर ती भाजी खाल्ली. आम्ही चाललो आता लाकडं आणण्यासाठी. ही सर्व काजूची झाडं आहेत. संध्याकाळी येऊया. नंतर आम्ही काकांसोबत लाकडं आणण्यासाठी गेलेलो काजूच्या झाडाच्या तिथे. तर तिथे जांभळाचं झाड होतं, त्याला भरपूर सारी जांभळं लागलेली होती. ती माझ्या भाच्याला काढायची होती, पण त्या झाडावर हुमले भरपूर होते. ते नंतर काढूया म्हटलं, पण थोडीशी बहिणीने जी खाली मिळाली ती काढली त्याने. हे बघा, ही काकाने लाकडं बांधून ठेवलेली आणि काका बोलले आम्हाला खाली तुम्हाला आम्ही लाकडाचे भारे जे बांधलेले आहेत ते नेऊन देतो. तोपर्यंत आम्ही जे काजू पडलेले होते झाडाखाली ते वेचले. हे बघा, हे आहेत ओले काजू असतात ना. बोल. हा बघा, माझा भाचा हुमल्याना भोंबील बोलतोय. काजू काढायला चाललाय तो वरती. पाडतो. आम्ही काजूच्या बागेत आलो आत्याच्या इथे. पाडू कशात टाकलं चांगलं होतं तो खाऊचं. माहिती आहे ना, मालवणी बोंड बोलतो त्याला. ह्याला पाडतोय ना, असं काढायचा हे, आणि हो बोंडू खाऊचो असता. हा, दाखवून हे काढ आता. काढतोयस हे. हे बघा, आम्ही लाकडं आणायला गेलेलो, ते काजू जमा केलेत पडलेले. पटकन पकड. लाकडं आणायला गेलेलो आम्ही, तिकडे काजू मिळाले खाली.
आता ते तू जमा परत- केले परत ते पकडतो बघा. लागेल तू. दुसरे दिवस सकाळी गुरुवार होता, तिथे स्वामींचा मठ आहे, त्या मठामध्ये गेलेलो आम्ही. आणि त्याला असे कापले आणि त्याच्यावर मीठ टाकायचं. टाक गं मीठ टाकायचं थोडंसं आणि खायचं. छान लागतात. खाऊन बघा एकदा, समजेल तुम्हाला. आणि त्याचे 2 तुकडे केले हो आणि त्याच्यावर मीठ टाकलं. आता ते खाऊचं. खा आता. खाऊन दाखव रे. दर कसं लागतं बघ रे. दर खाऊन बघ रे झिला. बघ खाऊन बघ. ती आहे का? मस्त असा. हे बघ, मितू आणि मितूची मम्मा रत्तामे फोडत आहे. रत्तामे फोडत मालूम गोत आहे का बोल. केळा खाता. आमची बहीण कोकम रत्तांबे काजूच्या बिया चिरतात. हे बघा, फळ आणि शेंडे फळ. या मोठी बहीण असा, माझी मोठा ताई असा. या बघा काजू चिरूक बसला. आणि ह्या आमचा बारक्या एकदम लास्ट नंबर पत्तू. शेंडे फळ आमचा. शेंडे फळ असा या आमचा. आणि हे असेच बघूक बसले 3 नंबरचे महिनाबाई आमचे. मधला गो मी मधला. मधला असस. हा, मधला 3 नंबर मधला. कसा करू काय तर ह्या सांगता त्यांका. नंतर आम्ही तिसऱ्या दिवशी देवदर्शनासाठी गेलो. पहिला आपण मामाच्या इथे गेलेलो देवदर्शनासाठी आणि नंतर आईच्या इथे गेलो. आईच्या इथलं हे वेतोबा मंदिर आहे परोळ्याला, पाटपरोळे. खूप सुंदर असं हे मंदिर बांधलंय आता नवीन. तिथे गेल्यावरती दर्शनाला एवढं छान वाटलं ना. नंतर तिथे श्री बावई देवी आहे, तिचं दर्शन घेतलं. आणि तिथे मंदिर आहे, तिथल्या सर्व देवांचे दर्शन घेऊन श्री रवळनाथ मंदिर आहे, तिथलं पण दर्शन घेतलं आम्ही. नंतर रात्री आईच्या इथे श्रीदेवी सातेरी मंदिर इथे देवीचा गोंधळ होता, त्याचा हा छोटासा व्हिडिओ आहे. परवा दिवशी जमा गेलेलो ना आम्ही. ते 4 हाडला लागते. ते नाही काजू ना. हा पत्यारो ना. हा हे बघा, काकाने मग पताऱ्यामध्ये आम्हाला हे काजू भाजून दिले. ह्या काजूची टेस्ट काय भारीच असते, भाजलेल्या काजूची. आणि नंतर आम्ही रात्री हे काजू फोडून घेतले सगळ्यांनी मिळून आणि खाल्ले. मस्तच लागतात हे भाजलेले काजूचे गर, चुलीत भाजलेल्या काजू.
जांभळं पण खाल्ले आम्ही. किती मस्त अशी झाडाला केवढी जांभळं लागलेली आहेत बघा. आणि फणस पण लागलेले आहेत या फणसाच्या झाडाला भरपूर असे. आणि नंतर हे कुडाच्या शेंगा काढल्या. ह्या कुडाच्या शेंगांची भाजी बनवली जाते. पावसाळ्यात मिळणाऱ्या ह्या रानभाज्या आपण जरूर खाल्ल्या पाहिजेत. नेतात का तुमचे? मग किती नेतात काढून. ही भरपूर सारी मोगराची फुलं फुललेली. त्याचा सडा बघा कसा अंगणात पडलेला आहे. सुगंध तर एवढा छान येतो ना. भरपूर फुलतायत मोगराची फुलं. नंतर आम्ही गेलेलो देवगडला, कुणकेश्वरला देवदर्शनासाठी. तिथला हा छोटासा व्हिडिओ आहे. आणि हे आहे देवगडला पवनचक्की गार्डन. खूप सुंदर आहे हे पण गार्डन. आणि समुद्रकिनारा पण एकदम नीट आणि क्लीन आहे, स्वच्छ. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.